स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पोलीस भरती 2024 साठी कुठे किती अर्ज आलेले आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत। यामध्ये प्रत्येक पदानुसार आणि जिल्ह्यानुसार आपण काय विभागांची माहिती कलेक्ट केलेली आहे त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर SRPF 4 नागपूरचा विचार केला तर 21,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SRPF 5 दौंडसाठी जर विचार केला तर 12,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SRPF जालन्यासाठी 18,800 पेक्षा जास्त अर्ज आलेत। पुढे जर म्हटलं तर मुंबई 8 गट साठी जर म्हटलं तर 30,800 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। चला पुढे जर म्हटलं तर ठाणे शहरासाठी 15,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। मेरा भाईंदरसाठी 18,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। सिंधुदुर्गसाठी 7,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। लातूरसाठी 5,500 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। पुढे धाराशिव जिल्ह्यासाठी 1,700 पेक्षा जास्त अर्ज आलेत। जालन्यासाठी 7,090 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SP रायगडचा जर विचार केला तर 16,100 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। चला पुढे जर म्हटलं तर यवतमाळ ड्रायव्हरसाठी 5,500 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। SP बीडसाठी 5,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। SP नंदुरबारसाठी 7,400 पेक्षा जास्त अर्ज आलेत। पुणे ड्रायव्हर, ठीक आहे, पुणे रेल्वे ड्रायव्हरसाठी 2,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। त्यानंतर पुढे रायगडसाठी 6,200 पेक्षा जास्त अर्ज आलेत। मुंबई कारागृहाचा जर विचार केला तर 71,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। SRPF पुणे गट 1 चा जर विचार केला तर 17,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SRPF धुळेसाठी 18,700 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SP साताराचा जर विचार केला तर 4,100 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। पुढे जर म्हटलं तर SRPF गट 8 मुंबईचा जर विचार केला तर 32,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। त्यानंतर नगर ड्रायव्हरसाठी जर म्हटलं तर 3,100 पेक्षा जास्त अर्ज आलेत। रायगड बॅट्समनसाठी 5,319 पेक्षा जास्त अर्ज आलेत। पोलीस बॅट्समन ठाणेचा जर विचार केला तर 5,700 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। पुढे जर म्हटलं तर पुणे ग्रामीणसाठी 30,100 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SRPF कोल्हापूरसाठी 13,300 पेक्षा जास्त अर्ज आलेत। कोल्हापूर ड्रायव्हरसाठी 3,000 पेक्षा जास्त अर्ज आलेत। सोलापूरसाठी 6,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। सोलापूर शहरासाठी 5,900 पेक्षा जास्त अर्ज आलेत। मीरा भाईंदरसाठी 13,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। पुढे जर म्हटलं तर पिंपरी चिंचवडसाठी 13,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। मित्रांनो, आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे। पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी पुस्तकांविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी उपलब्ध करून देत आहे। यामध्ये जर म्हटलं तर मी तुम्हाला काही पुस्तकांची लिस्ट देणार आहे। आपल्याला यामध्ये प्रत्येक टॉपिक नुसार वेगवेगळे पुस्तकं बघण्यासाठी भेटणार आहे। हे सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहे। यामध्ये महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हटलं तर प्रत्येक टॉपिक नुसार वेगवेगळे पुस्तक तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे आणि टॉपिक नुसार या पुस्तकांमध्ये नोट्स दिलेले आहेत। उदाहरणार्थ बघा, पहिलं जे पुस्तक असणार आहे संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज, यासाठी सेपरेट पुस्तक असणार आहे। यामध्ये पोलीस भरतीसाठी आपल्याला नोट्स तयार करून दिलेत, काय महत्त्वाचे प्रश्न उत्तर दिलेत आणि अभ्यास करण्यासाठी एकत्रित स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलेले आहे। प्रत्येक जे पुस्तक सांगत आहे प्रत्येक पुस्तकाची किंमत 99 ते 100च्या आसपास तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे आणि तुम्हाला जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला हे पुस्तकं भेटून जाईल किंवा ऑनलाईन तुम्ही हे पुस्तकं ऑर्डर करू शकता Amazon किंवा Flipkart वरून, ठीक आहे। पुढे जर म्हटलं तर बघा, संपूर्ण सामान्य विज्ञानासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता। संपूर्ण भूगोलासाठी हे पुस्तक वापरू शकता। अशाच प्रकारचे संपूर्ण इतिहासासाठी हे पुस्तक वापरू शकता। संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणकासाठी हे पुस्तक वापरू शकता। पुढे म्हटलं तर पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण या वेगवेगळ्या टॉपिकसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता। हे सर्व पुस्तकं तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे, कारण यामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक टॉपिक नुसार वेगवेगळे पुस्तकं तुम्हाला दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या जो अभ्यासक्रम आहे आपला पोलीस भरती 2024 साठी तो एकत्रित तुम्हाला या पुस्तकांमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं चालण्याची गरज पडणार नाही। जसे की आपला इतिहास तुम्हाला विषय कंप्लीट करायचा तर इतिहासासाठी सेपरेट पुस्तक आहे, भूगोलासाठी सेपरेट पुस्तक आहे। अशाच प्रकारचे तुम्हाला दुसरं कुठे अभ्यास करण्याची गरज पडणार नाही। एकाच पुस्तकाच्या माध्यमाने सर्व तुमच्या नोट्सच्या माध्यमाने तुमचा इथं अभ्यास व्यवस्थित होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर सर्व पुस्तकं हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहे। मित्रांनो, यांचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या। सर्व पुस्तकं लेटेस्ट असणार आहे, 2024च्या आवृत्तीची पुस्तकं असणार आहे, ठीक आहे। तर चला आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। लातूर बॅट्समनसाठी 5,558 अर्ज आलेले आहेत, ठीक आहे। लातूर बॅट्समनसाठी 5,558 अर्ज आलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर पुढे जर म्हटलं तर अमरावती ड्रायव्हरसाठी 2,900 पेक्षा जास्त अर्ज आले। तर सातारा ड्रायव्हरसाठी 2,700 पेक्षा जास्त अर्ज आले। SP यवतमाळसाठी 4,910 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। पुढे SRPF सोलापूर गट 10 साठी 16,800 पेक्षा जास्त अर्ज आलेत। परभणी चालकसाठी 4,890 पेक्षा जास्त अर्ज आले। तर लातूर ड्रायव्हरसाठी 4,800 पेक्षा जास्त अर्ज आलेत। नागपूर कारागृहासाठी 43,800 पेक्षा जास्त अर्ज आलेत। SP मुंबई त्यानंतर SP मुंबई बॅट्समनसाठी 5,700 पेक्षा जास्त
अर्ज आलेले आहेत. त्यानंतर SP मुंबई ड्रायव्हरसाठी 58,000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. तर अशा प्रकारची आजची ही माहिती मित्रांनो, आजची ही माहिती जी आहे आपल्याला 6 तारखेची माहिती दिलेली आहे. आता उद्या पुन्हा आपण 7 तारखेला 7 तारखेपर्यंत किती अर्ज येतात त्याची माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही सर्व माहिती आपण 6 तारखेची बघितलेली आहे. ठीक आहे. अशा प्रकारची आजची जेवढी पण माहिती कलेक्ट झाली होती ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.